मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिक रहिवासी आक्रमक झालेत। आसपासच्या जुन्या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत ठोस लेखी आश्वासन द्या आणि मगच पुलाचं पाडकाम सुरू करा अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती। रहिवाशांच्या याच मागण्यांबाबत एमएमआरडीए, पालिका आणि म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। 19 इमारतींचा सामूहिक विकास एमएमआरडीए स्वतः करेल अशी ग्वाही आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे। तर स्थानिकांचा पुनर्विकास एल्फिन्स्टन मध्येच होईल असा शब्दही शेलार यांनी दिला। आता शासनाने एक निर्णय घेतला आमच्या मागणीनुसार, तो म्हणजे या 19 चाळींचा संपूर्ण क्लस्टर सामूहिक पुनर्विकास 33/9 खाली कुठल्या खाजगी विकासकाची वाट न बघता महाराष्ट्र सरकार म्हणजे एमएमआरडीए स्वतः करेल आणि लोअर परेल एल्फिन्स्टन मधल्या मराठी बांधवांना तिथेच घरं, हे सरकारने निर्णय घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।